सुमारे 370 वर्षापासूनची असलेली भेंडवळच्या घटमांडण्याची परंपरा आजही कायम आहे। काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली आणि आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचं निरीक्षण करून वर्षभराचं पीक पाणी पाऊस राजकीय आणि देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचा अंदाज जाहीर करण्यात आलाय। यावेळी भेंडवळ परिसरासह मराठवाडा, खानदेश आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। भेंडवळच्या घटमांडणीतून मिळालेल्या अंदाजानुसार शेतकरी वर्षभराचं आपल्या पीक पाण्याचं नियोजन करत असतात। भेंडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून अनेक शेतकरी त्यावर विश्वास ठेवतात। यंदाच्या घटमांडणीतून निघालेला प्रमुख निष्कर्ष काय आहे ते आपण पाहूयात। तर कापूस, तांदूळ पिकांचं उत्पन्न भरपूर येणार आहे। ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिकं सर्वसाधारण असतील। तीळ, बाजरी हे पीक सुद्धा भरपूर येईल। देशाची संरक्षण स्थिती ही तणावात असेल, राजा कायम असेल, देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही। पाऊस जून मध्ये भरपूर पडणार आहे, जुलै मध्ये सर्वसाधारण असणार आहे, तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये कमी प्रमाणात असेल। अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार आहे। उडीद काळा धान्य आहे, याच्यावर वाणी होता म्हणजे रोगराईचा प्रकार आहे त्याच्यात त्याच्या दिशेनं आहे। तीळ तीळ चौबत पहिलेला आहे, आत बी आहे बाहेर बी आहे। तिळाचं पीक चांगलं येते, हे तेल वाहन आहे। भाजली आहे, हे रोगराईचं प्रमाण आहे। चौबत फैलेला आहे, चौबत रोगराई राहील, भरपूर प्रमाणात राहील। या भाजलीचं पिकाचं जास्त नसते, पण रोगराईचं ढोरं वासरं माणसं सराईवर दाखवते ते। पर्जन्यमान, पिकांची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेंडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे। गेल्या 350 वर्षापासून या घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जातं। शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात करून वर्षभराची भाकितं या घटमांडणीत करण्यात येतात। 350 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती आणि आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत। भेंडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे। शेतात मध्यभागी खोल खड्डा करून त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो। घटात 4 मातीची ढेकळं, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वडा, सांडोई, कुरडई ठेवून घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्य मांडली जातात। घटाच्या वर्तुळाकार 18 धान्य गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा ही धान्य मांडली जातात। घटामध्ये रात्रभर होणाऱ्या नैसर्गिक बदलाचे पहाटे सूक्ष्म निरीक्षण केलं जातं। हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पाऊस, हवामान, पीक, अर्थव्यवस्था आणि देशाचं राजकीय तथा नैसर्गिक संकटाबाबत चाहूल देणारं भाकीत वर्तवण्यात येतं। या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा अतूट विश्वास आहे। या भाकिताचा आधार घेऊन ते आपल्या पीक पाण्याचं नियोजन सुद्धा करतात। मातीच्या ढेकळावरून 4 महिन्यांच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो। विविध धान्यांवरून आगामी हंगामातील पिके कशी राहतील हे सुद्धा यात सांगितलं जातं। चारा पाणीसाठी सांडाई, कुरडई तर पुरी निसर्गाशी संबंधित राहते। करंजीवरून देशाची आर्थिक परिस्थिती सांगितली जाते। भादली हे रोगराईचं तर पानविडा राजाच्या यादीचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं। राजा म्हणजे पंतप्रधान। पान विड्यात होणाऱ्या बदलावरून भविष्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं जातं। मसूर हे पीक परकीय घुसखोरीचं द्योतक आहे। घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाडासह अनेक भागातून शेतकरी भेंडवळमध्ये मुक्कामाला येतात। या परिसरात हजारोंच्या संख्येनं शेतकरी एकत्रित जमतात। शेतकरीच नव्हे तर बी बियाणं कंपन्यांचे प्रतिनिधी देखील शेतकऱ्यांचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात। शेतकरी वर्ग घटमांडणीचं भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची हे ठरवत असतात। पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतो। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसाठी ही घटमांडणी आशेचा किरण बनली आहे। घटमांडणीला कुठलाही शास्त्रीय आधार नसला तरी आजही परंपरेनं बळीराजाच्या मनातील महत्त्व कमी झालेलं नाहीये। भेंडवळची प्राचीन घटमांडणी परंपरा विज्ञानाच्या आधुनिक युगातही जपली जात असून याच भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते।
घटमांडणीनंतर वर्तवलेली पाऊस, पीक पाणी, राजकीय आर्थिक भाकीतं बऱ्याचदा खरी ठरली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला निव्वळ ठोकताळे म्हणत असले तरी शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर दृढ विश्वास कायम आहे.